Good evening, students. So, in the previous lecture, we have seen determinants. Okay, the last topic was we have solved numerical based on Cramer's rule. Okay, with the help of Cramer's rule, we have found out unknowns like XYZ, values of XYZ, or it may be ABC or something else. Okay, so now from today onwards, we are going to start with the second chapter, which is logarithm, which is nothing but logarithm. Okay, now the weightage for this chapter is 2 marks. Weightage for this chapter is 2 marks. Okay, you'll have 1 or 2 questions based on this topic. Okay, fine, for the end semester examination. Okay, now before going to start with logarithm, you should know some basics. So if you are able to write down a power function has a form. A power function has a form. We always write power function in the form of y is equals to a raised to x. Now बघा लक्ष द्या इकडे आपण काय करत असतो पॉवर फंक्शन कसं लिहिलं जातं y is equals to a raised to x. ओके, आता याला कसं रीड करता बघा, ही झाली तुमची पॉवर, काय ती एक्सपोनेन्शियल पॉवर. ह्याला रीड कसं करायचं आहे, a raised to काय म्हणतो मी, a raised to x. ओके, मग समजा मला असं लिहायचं असेल y is equals to 2 raised to x, ह्याला काय रीड करायचं 2 raised to x. ओके, सो लॉगरिथम मध्ये काय असतं, वी ऑलवेज कन्वर्ट पॉवर फंक्शन इनटू लॉगरिथमिक फॉर्म. ओके, ह्याला काय म्हणायचं पॉवर फंक्शन, त्याला दुसरं नाव आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. ह्याला दुसरं काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय असतं एक्सपोनेन्शियल फॉर्म, ज्या फंक्शनच्या वरती काहीतरी असेल त्याला काय म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, आणि दुसरं काय असतं लॉगरिथमिक फॉर्म, ज्याच्यात लॉग असेल, लॉग LOG, त्याला काय म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. पुढे बघणारच आहे आपण. ओके, सो एवढं लिहून घ्या आधी. अ पॉवर फंक्शन हॅज अ फॉर्म y is equals to ax, which is called as exponential form. Okay, next. Now we will see properties of logarithm. Some of the properties of logarithm. आपण शिकणार आहे आता प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम. लेट्स सी. प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम हे लिहायचे बाळांनो. काय असतं बघा प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम. पहिली प्रॉपर्टी आहे लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. लक्ष द्या इकडे, ह्याला काय रीड केलंय लॉग ऑफ 1. हा काय असतो, याला म्हणतात बेस. हा काय असतो बेस. हा काय असतो ई म्हणजे काय असतो तुमचा बेस. ठीक आहे, जेव्हा लॉगच्या पुढे काही दिलं नसेल तर बेस नेहमी काय असेल. परत एकदा सांगतोय, जेव्हा लॉगच्या पुढे लॉगला जोडून काही व्हॅल्यू असेल आणि त्याला बेसला इथे काही लिहिलंच नाही, समजा फक्त log 1, याचा अर्थ काय की याचा बेस काय ई, ह्याचा बेस काय स्मॉल. ठीक आहे, सो log 1 इज ऑलवेज 0. log ऑफ 1 इज ऑलवेज 0. ओके, लक्षात. हा काय असतो बेस. दुसरी प्रॉपर्टी log ऑफ a आणि टू द बेस a इज ऑलवेज 1. log a टू द बेस a इज 1. थोडक्यात काय, हे आणि याचा बेस हे दोघं व्हॅल्यू सारखे असतील तर आन्सर किती येतं नेहमी 1. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल सांगतो. समजा log ऑफ 2 आहे, log ऑफ 10 आहे आणि याला बेसला जर 10 असेल तर याचा आन्सर किती येणार 1. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी असेल तर आन्सर किती येतं 1. हे कोणी सांगितलं आपल्याला लॉगरिथमच्या प्रॉपर्टीने. ओके, log ऑफ a टू द बेस a इज ऑलवेज 1. ठीक आहे, नेक्स्ट.
ह्याला करू लॉग 1 इज 0, लॉग ऑफ ए टू द बेस ए इज 1. लक्षात ठेवायचं, पाठ करायचंय. एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. आता पुढे लिहा लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. लॉगचे नियम. ओके. पहिला नियम लिहा लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट काय असतं बघा. लॉग ऑफ एम इंटू एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. सेकेंड रूल है लॉगरिथम ऑफ क्वोशंट. log of m upon n to the base e is equal to log m minus log n. बेस काही नसला तर काय असतो e e e आणि e. ठीक आहे. तीसरा रूल है लॉगरिथम ऑफ पावर. पावर साठी पण एक रूल आहे log of m raised to n is equal to n log m. सगळं एक्सप्लेन करेल वन बाय वन, डोंट वरी. पुढचा नियम या फोर्थ वन रूल ऑफ चेंज ऑफ बेस. Rule of change of base, which is like log of a to the base b can be equals to 1 upon log of b to the base a. Okay, so these are the rules of laws of logarithm. Okay, we'll go one by one. पहिला लॉ काय सांगतंय लॉगरिथम ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार. मग जर दोन ह्याच्यात गुणाकार असेल लॉग ऑफ एम इंटू एन तर त्याला इंटू ला कशात कन्वर्ट करायचं असतं ऍडिशन. सो प्रोडक्ट इज नाउ कन्वर्टेड इंटू ऍडिशन. करेक्ट आहे. पाठ करायचं आहे लॉग ऑफ एम इंटू एन लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. हा बेस इथे दिला नसेल तर काय असतो नेहमी ई. बेस काय असेल ई. ओके. log of m into n is equals to log m plus log n. तर लक्षात. सेकंड याचं एक्झाम्पल बघूया आपण. पहिल्या लॉचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे log of 4 plus log of 2 असा आहे. log of 4 plus log of 2 बरोबर आहे. ह्याला काय लिहिता येईल इट इज लाईक log m plus log n log of m plus log of n log of m into n म्हणजे 4 into 2 म्हणजेच काय 8. बरोबर आहे का. ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचा ऍडिशन दोघं साइडने आपल्याला यूज करावं लागणार. ठीक आहे. पहिला रूल काय सांगतो ऍडिशन असेल तर काय आता मल्टिप्लिकेशन. ओके. सेकंड रूल बघा. सेकंड रूल काय सांगतो लॉगरिथम ऑफ क्वोशंट. लॉगरिथम ऑफ क्वोशंट म्हणजे भागाकार. म्हणजे लॉग ऑफ एम अपॉन एन इज इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एम. थोडक्यात काय जर डिव्हिजन असेल म्हणजेच क्वोशंट असेल म्हणजे भागाकार असेल तर मध्ये काय होते वजाबाकी असेल तर भागाकार होतो. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा लॉग 4 मायनस लॉग 2 ह्याला काय लिहू शकता तुम्ही. काय दिसते वजाबाकी असेल तर भागाकार बेरीज असेल तर गुणाकार. म्हणजे ह्याला काय लिहिता येईल लॉग ऑफ 4 अपॉन 2. काय लिहू शकतो मी लॉग ऑफ 4 अपॉन 2. 4 अपॉन 2 म्हणजेच काय 2. सो log 2. करेक्ट आहे. करेक्ट आहे का. सबट्रॅक्शन असेल तर भागाकार ऍडिशन असेल तर गुणाकार असं लक्षात ठेवायचं. काय अडचण जायचं पुढे. ओके. याची प्रॅक्टिस करायची तुम्ही नोटबुक मध्ये. तिसरा रूल काय आहे. तिसरा रूल काय लॉगरिथम ऑफ पॉवर. काय लॉगरिथम ऑफ पॉवर म्हणजे काय
जर पॉवर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ 3 स्क्वेअर. आता हे काय झाली पॉवर. मग जर ह्या फॉर्म मध्ये असेल तुमचं लॉगरिथम, त्याला कसं लिहिता येतं, ही जे काय पॉवर असते ती पॉवर पुढे येते. ह्याला रीड काय कराल, लॉग ऑफ m रेस टू n इज इक्वल टू n लॉग m. लॉग ऑफ m रेस टू n इज इक्वल टू पॉवर पुढे येते n लॉग m. मग आता याचा आन्सर काय, हे पॉवर पुढे घेऊन टाका, झालं सॉल्व. फक्त पॉवरला पुढे घ्यायचं, वेगळं काय करायची गरज नाही. अजून एक एक्झाम्पल, ह्याचा आन्सर सांगा मला. लॉग ऑफ 2 रेस टू 3, पॉवर पुढे घ्या 3 log 2. दिस इज अकॉर्डिंग टू लॉगरिथम ऑफ पॉवर. ओके, जायचं पुढे. काय अडचण, ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन, आणि पॉवर असेल तर पुढे घ्यायची, असं लक्षात ठेवायचं. नाही लक्षात. फोर्थ रूल. चौथा नियम काय, रूल ऑफ चेंज ऑफ बेस. थोडक्यात काय बघा, ह्याचा बेस किती आहे, बी. तुम्हाला सांगितलं ना खाली काय असतो, हा बेस. जर तुम्हाला बेस चेंज करायचा आहे, म्हणजे ह्याची पोझिशन इकडे आणायची, ह्याची इकडे आणायची, तर 1 अपॉन करून टाकायचं, एवढं सिंपल. मग मला एक सांगा, लॉग ऑफ 4 टू द बेस 3, ह्याला काय लिहिता येईल, 1 अपॉन लॉग ऑफ 3 टू द बेस 4. उलटा करून टाकायचं. हा जो बेस आहे तो इकडे घ्यायचा, हे इकडे बेसला घेऊन टाकायचं. पण कंडिशन काय, इक्वल टू 1 अपॉन करायचं, 1 अपॉन. काही लक्षात. मग हे सांगा मला, लॉग ऑफ 6 टू द बेस 2, ह्याला काय लिहू शकता, बोला. व्हेरी गुड. 1 अपॉन लॉग ऑफ 2 टू द बेस 6. बेस थोडा खाली लिहायचा आणि हे समोर लिहायचं असते. ठीक आहे, राहील लक्षात. 4 नियम करूया रफ, एकदा बघून घ्या, नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. क्लियर आहे, काय अडचण. इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क मी. ओके, करू रफ. आता बघा, आपण काही छोटे छोटे एक्झाम्पल घेणार आहे, म्हणजे आपल्याला हे जे काही रूल्स आहे हे आपल्या लक्षात राहणार. ठीक आहे, बघूया. हा, सो काय करायचं, एक्झाम्पल घ्यायची. बर आता तुम्ही आन्सर द्यायचं पटापट एकदम. लॉग ऑफ 4 प्लस लॉग ऑफ 5. आता मला एक सांगा, बेस दिला नाही मी काही, तर काय असतो ई, हे डोक्यात ठेवायचं. काय लिहू शकता याला, लॉग एम प्लस लॉग एन विच इज इक्वल्स टू, म्हणजे बेरीज असेल तर काय होतं, गुणाकार. मग ह्याला काय लिहिते, लॉग ऑफ 4 इंटू 5 20. बरोबर आहे. दुसरा, log of 4 upon 5. उल्टा log of 4 क्वेश्चन असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन. सो कॅन आय राईट हियर log 4 मायनस log 5, log 4 मायनस log 5. डिव्हिजन असेल, भागाकार असेल तर काय होतं, वजाबाकी. बरोबर आहे, बेरीजचा गुणाकार. तिसरा एक्झाम्पल, log of 4 क्यूब. log of 4 क्यूब, पॉवरचा नियम वापरा, पॉवर पुढे घ्या, 3 log 4. काय लिहिता येईल, 3 log 4. काही अडचण नाहीये, व्हेरी गुड, एक्सलंट. जायचं पुढे. ओके, काय अडचण, करू रफ. ओके, बघा मुलांनो, तुमचे जे काही मित्र असतील ज्यांनी ऍडमिशन घेतलं आता डिप्लोमाला, तुमची ऍडमिशन प्रोसेस संपली. ठीक आहे, आता क्लास का लावायचा हे आधीच सांगितलंय, कारण कॉलेज आता बऱ्यापैकी ऑनलाईन चालणार. ठीक आहे,
तुम्हाला आता अनुभव आला असेल की ऑनलाईन शिकण्यात तेवढी मजा नाही. ठीक आहे. हा, मग मी पण ऑनलाईनच शिकवतोय, पण माझे लेक्चर हे युट्यूबला असतात, म्हणजे तुम्ही कधीही बघू शकतात, निवांत बघू शकतात, तुम्हाला वेळ असेल तेव्हा बघू शकता. ओके, शांत चित्ताने. म्हणून क्लास लावून घ्या, तुम्हाला लेक्चर्स येत जातील. ओके, आणि लॉकडाऊन संपला की आपला रेग्युलर क्लास फुल चालणार आहे. ठीक आहे, लक्षात. तुमच्या मित्रांना शेअर करा. आता उद्याच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे लॉगरिथमचे. हे सगळे नियम पाठ करायचे. ठीक आहे, तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ, त्यांना आवडला तर लावते. हे फक्त लॉगरिथम पर्यंतच मी फ्री मध्ये असेल, म्हणजे युट्यूबला बघता येईल. नंतर ज्यांनी क्लास लावला त्यांनाच फक्त बघता येईल. लक्षात. ओके, चलो बाय, थँक्यू.